अखिल जगत स्वामी साब सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पावमे तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट। सदानंदाचा येळकोट। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। देवी 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 काय ग काय झालं देवी? क्षमा असावी देवी, पण एक वार्ता होती म्हणून आले। बोल देवी। मी मुख्य प्रवेशद्वाराबाहेर नारद मुनींना पाहिलं। ते परत आले आहेत गडावर। आश्चर्य आहे खरं तर यावेळी नारद मुनी गडावर कधी येत नाही, म्हणूनच म्हटलं तुम्हाला सांगावं। मला हे सगळं महत्त्वाचं वाटलं। बरं तू हो पुढे, मी पाहते। हो। आणि ते आता सेवकांसोबत बोलताय। हो मी पाहते, ये तू। ह्यावेळी ते गडावर का आले असावेत? जाताना तर ते मला म्हणाले की वाड्यावर काय परिस्थिती आहे हे पाहून सांगायला येतो। आता मला जाऊन विचारायला हवं। त्याचं असं आहे की देवी देवी अरे बाप देवी आली। चला चला काम पडल्यात मग। देवी आपण याल अशी कल्पनाच नव्हती मला, नाहीतर तुम्ही आला नसतात। नाही देवी असे काय म्हणता आपण? मग काय म्हणवर? तुम्ही मला म्हणाला होतात की तुम्ही बानूच्या वाड्यात जाऊन यांच्या मनात काय आहे हे मला सांगायला याल म्हणून। आता काय सांगावे देवींना? माझ्या आराध्यांनी जे कार्य पूर्ण करायला सांगितले होते ते तर मी पूर्ण करू शकलोच नाही। कसला विचार करता आहात मुनिवर? क्षमा असावी देवी, परंतु मी मुद्दामच आपल्याला भेटायला आलो नाही। का? कारण मी श्री खंडेरायांना भेटायला म्हणून गेलो होतो, परंतु श्री खंडेराय काही भेटले नाही। या चांदण्या रात्री श्री खंडेराय आणि बानू बाहेर गेले आहेत असं कळलं। जाताना अगदी थोड्या वेळासाठी आमची भेट झाली, परंतु ते तितकंच। हो मला ठाऊक आहे ते, मी त्यांना जाताना पाहिलं होतं। नारायण नारायण। परंतु देवी मी एक तुम्हाला सांगू इच्छितो, मी तुमची भेट नक्की घेईन। श्री खंडेरायांना भेटल्यानंतर आपल्याला वार्ता मिळेलच अशी मी आशा करतो। कसली वार्ता? ते मी तुम्हाला उद्याच सांगू शकेन।
मग मी त्या क्षणाची वाट पाहिन. नारायण नारायण. बा प्रसाद घे. तुझी पूजा झाली होय? होय. नारायण नारायण. महाराज तुम्ही या या. महाराज या. महाराज बसा या. सकाळी सकाळी तुमचं दर्शन झालं बघा. महाराज काल रातच्याला आपली भेट झाली तेव्हा मला असं वाटलं का तुम्हासनी माझ्या संग काय काय बोलायचं आहे. माझा तुझ्याशी सतत संवाद सुरूच असतो बानू. बर महाराज मी काय आणू तुमच्यासाठी? काही नको. थोडं पाणी घेऊन ये. बरं आलेच. अजामे माझ्यासाठी एक काम करशील? अहो तुम्ही सांगून तर बघा. मला 1,000 बेलपत्र आणून दे. 1,000. होय होय आज जातो आणि घेऊन येतो. हं? लगेच जा आणि सावकाश मोजून घेऊन ये. होय होय. हा. घ्या महाराज. महाराज बा कुठे गेलात? तुम्हासनी एकलं सोडून? मीच पाठवलं आहे त्याला. माझं एक काम होतं. वय का? अहो महाराज मला सांगायचं म्या तुमचं काम केलं असतं. बानू मला तुझ्याशी बोलायचं आहे. महत्वाचं. अहो काल रातच्याला मला बी असंच वाटलं होतं. सांगा काय बोलायचं आहे? देवा देवा देवा. श्री खंडेराय कुठे आहेत? देव पहाटच्यालाच बाहेर गेला आहे ती. उत्तम. महाराज तुम्ही काय बोलाय आले होते? नाही म्हणजे माझ्या काळजात उगा धडधड वाढायला लागली आहे. बानू मी आजवर तुझ्याकडे काहीही मागितलं नाही. मागाजी तुम्ही तर माझं गुरु आहेसा. गुरुदक्षिणा राहिली आहे आणि तू हो म्हणाली आहेस. नंतर शब्द फिरवू नको. अहो असं काय करताय महाराज? तुम्ही मला हातवर आणला आहे आणि मी तुम्हासनीच नाही कसं म्हणाल? महाराज तुम्ही सांगा जी, पर उगाच जीवाला घोर लावू नका बघा. बानू तू श्री खंडेरायांना तुझ्या वचनातून मुक्त कर. मीच तुला हा मार्ग सुचवला, परंतु आता श्री खंडेरायांना इथे थांबवून ठेवणे योग्य नाही. गडावर महायज्ञ होणार आहे आणि त्यासाठी त्यांना तिथे जाणे आवश्यक आहे. मला माहित आहे तुझ्यासाठी हे सोपं नाही, परंतु तुला माझ्यासाठी हे ऐकावं लागेल. बानू हे मला तुझ्याकडून ऐकायचं आहे की तू श्री खंडेरायांना
तुझ्या वचनातून मुक्त केलं आहेस. महाराज, माझ्या देवांना आत्तापासून मी या वचनातून मोकळं करते आहे. भानू, तुला माझे खूप खूप आशीर्वाद आहेत. कालच्यालाच मला वाटत होत एवढं सुख कसं काय आहे माझ्या आयुष्यात. तोही जड झालं आहे ना व सवय नाही असं सुखात राहण्याची. भानू, 2 दिवस झालं देव माझ्याशी असं काही बोलत आहेत तर मला बी कळत नव्हतं त्यासनी काय म्हणायचं आहे. पण आता समजा ध्यानात आलं आहे माझ्या. भानू, माझ्यावर रागवण्याचा तुला पूर्ण अधिकार आहे. नाही महाराज, अहो तुमच्यावर कशा पायी रागवण्या. आता मला इथे नाही थांबता येणार. माझ्या मेळ आता कधीही येईल. देवही येतील. ठरलेले कार्य तू करशील. सूर्याय नमः. ओम भास्कराय नमः. ओम दिनकराय नमः. प्रणाम देवी. हे सूर्यदेव, आजवर मी तुम्हाला अर्घ्य कधी दिले नाही असे झाले नाही. गडावर अशा अनेक घटना घडल्या ज्यामुळे अस्वस्थ व्हायला होतं, पण माझा हा दिनक्रम कधी चुकला नाही. हे सूर्यदेव, मला श्री विष्णूंनी सांगितले आहे की त्यांनी दिलेल्या तिथीला जर मी खाली गेले तर हे मला भेटतील आणि ते माझ्यासोबत गडावर देखील येतील. नारद मुनीने देखील मला असे सांगितले की मला लवकरच एखादी वार्ता कळणार आहे. मला ही खात्री आहे की ती वार्ता शुभ वार्ताच असेल. माझी केवळ एवढीच इच्छा आहे की त्यांनी लवकरात लवकर गडावर यावं आणि मला त्यांचा सहवास मिळावा. अजून काय हवंय मला, आणि लवकरच तो क्षण येईल याची मला खात्री आहे. भानू, वाड्यामध्ये आलो आणि सर्वत्र गंभीर वातावरण जाणवले. काय झालं? मला तुमच्या संग बोलायचं आहे. ना मागू मी
पायरी तुझी देवा बानू तुझ्या डोळ्यात पाणी तेव्हा मी तुमच्याकडून वचन घेतलं होतं का तुम्ही हा माझ्या संग राहावं म्हणून. तुम्ही माझ्यावर कृपा केली पण माझ्या संग राहिला. पर आता मी माझं वचन माग घेते. तुम्हासनी या वचनातून मोकळं करते. पण असं अचानक मी गडावर जायला हवं. हो माय ते व्हायला हवं. पण बानू हा वचन मागे घेण्याचा निर्णय तू कोणाच्या दबावाखाली तर नाही ना घेत. नाही देवा मी माझ्या मनानच ठरवलं आहे. मग तू मला कंटाळली आहेस का? बानू हे काय डोळे पूस पाहू. मी असं बोलायला नको होतं. तेव्हा मला अजून तुमच्या संग राहायचं होत. बानू मला तुझी व्यथा कळत आहे पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बानू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते. नारायण नारायण. माझे आराध्य आणि माता लक्ष्मी ध्यानस्थ असताना मी त्यांची साधना भंग करणं उचित नाही. मुनिवर प्रणाम प्रभू. प्रणाम देवी. मुनिवर आमची भेट न घेताच निघाला होता. क्षमा असावी माते परंतु आपण ध्यानस्थ असलेलं मी पाहिलं. माझ्यामुळे आपली साधना भंग होऊ नये असं मला वाटलं. मुनिवर आम्ही जरी ध्यानमग्न असलो तरी काय चाललं आहे ह्याची आम्हाला कल्पना असते. होय प्रभू. आपण या सृष्टीचे चालक पालक आहात. घडणाऱ्या सगळ्या चांगल्या गोष्टींची कल्पना आपल्याला असतेच आणि अशीच एक वार्ता मी आज घेऊन आलो आहे. प्रभू आपण माझ्यावर जे कार्य सोपवले होते ते पूर्ण झाले आहे. श्री खंडेरायांना वचनातून मुक्त करण्यासाठी बाणाईने होकार दिला आहे. आता तो क्षण दूर नाही जेव्हा श्री खंडेरायांचे या गडावर पुन्हा आगमन होईल. ही वार्ता ऐकून म्हाळसांना खूप आनंद होईल. किती दिवसांपासून त्या ह्या क्षणाची वाट बघत होत्या. होय देवी परंतु हे कार्य तितकं सोपं नव्हतं हे मात्र सत्य आहे प्रभू. होय मुनिवर परंतु हे कार्य तुम्हीच पूर्ण करू शकाल ह्याची खात्री मला होतीच. आता आपणच ही वार्ता श्री म्हाळसा देवींना द्यावी. त्यांचा आनंद द्विगुणित होईल. हो कारण तुम्ही सांगितलेल्या तिथीला त्या श्री खंडेरायांना भेटायला गेल्या तर श्री खंडेराय त्यांच्यासोबत यायला नकार देणार नाहीत असं वचन दिलं आहे तुम्ही त्यांना. हो आता मला ही वार्ता त्यांना सांगावी लागेल. देवी तुम्ही देखील माझ्यासह चलावं.
माझे कार्य पूर्ण झाले. येतो प्रभू. हे बांधू आता काय चाललंय तुझं? काय म्हणजे वाती करते आहे दिव्यासाठी. अगं ते नाही बानू, अगं ते मला बी दिसतं या. अगं म्या तुला असं विचारतो या की तू महाराजांनी काय सांगितलं सा? हे बानू बा म्या महाराजांनी सांगितलं का म्या देवासनी सबुदातून मोकळं केलं आहे. जी आता देव देव आता जातील गडावर. तू असं का केलं सा? अरे मग काय करायचं बा? आणि म्या कोण आहे त्यास ती थांबविणारी? अरे महादेव आहे तिथे. काय काय बघावं लागल. बार असं कशा पाय म्हणतोय सर? जे होतंय हा ते चांगल्यासाठीच होतंय बा. लोकांनी चांगलंच वाटेल. गडावर शब्दासने आनंद होईल. नाचत्याल. तुझं काय ग बाण?